त्याने बाज सिद्धेश पाटील सभ्या बाश मध्ये शेवटची बाश आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला टीम खरबाची वाडी आणि दुसऱ्या साईडला टीम वाघाची वाडी गोलंदाजी करणारी टीम. खरं तर आपण पाहतोय वाघाची वाडी क्रिकेट संघाकडे गोलंदाज अविनाश वाघ. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती चिरथला बाद एक्स्ट्रा वाकवल्यात. फलंदाज बाग टू डगआउट. खरं तर व्यासपीठाचा खरं तर छायाचित्र टिपलं जाते. खरं तर आमचे कॅमेरामॅन म्हणजे 3 कॅमेरे आहेत आजच्या रात्रीमध्ये. म्हणजे 2 कॅमेऱ्यामध्ये स्पर्धा कव्हर केली जाते आणि तिसऱ्या कॅमेऱ्यामध्ये खरं तर आमचे फोटो देखील कव्हर केले जाते या व्यासपीठाचे आणि चषकांचे. खरं तर सन्माननीय दिनेश दादा आईनकर यांच्या माध्यमातून खरं तर ते फोटोग्राफी कार खरं तर पाहायला मिळते आणि ते फलंदाज बाग टू डगआउट. पहिली विकेट इथे पाहायला मिळते. सोमयटीचे फलंदाज बाद झाला. धूड विकेट बाद. एक धाव फलकावरती बैतराच्या आतमध्ये पाहायला मिळत्या. तेव्हाच तर सांगता नका काढू माझी तीर्थयात्रा तिच्या गल्लीतून. नका काढू माझी तीर्थयात्रा तिच्या गल्लीतून. मेला तर मेला तिची आई म्हणेल मरता मरता अजून एक चक्कर मारून गेला. फलंदाज बाद झालाय. त्या 2 बॉलचे देखील फेकी झाले. 2 विकेट आणि 1 धाव फलकावरती पाहायला मिळते. 2 विकेट 1 धाव फलकावरती. हो यावेळेस अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतो बैतराच्या आतमध्ये. 4:35 खरं तर घड्याळावरती वाजलेत आणि मॅच शेवटची पाहायला मिळते. मेगा फायनलची मॅच खरबाची वाडी आणि वाघाची वाडी या 2 संघामध्ये एक चुरशीची लढत. अविनाश वाघ घोडदास टॅकवरती इथे पटका फसलाय स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये. कॅच ड्रॉप झाले जरूर आणि एकच धाव या बॉलवरती. कबाडीचे बाश 2 धावा फलकावरती. 4 बॉलची पैकी झाली आणि 2 विकेट देखील मिळवली त्या अविनाश वाघड्या. खरं तर अगदी विचार केला तर जिथून सीबी फायनल वर्ल्ड जिथून स्टार्ट झाला ना, जिथून खरं तर क्वालिफायच्या मॅचेस झाल्या होत्या तिथून खरं तर त्या धाबा खरं तर आपण ठेवणार आहोत. तिथून त्या धाबा ॲड करणार नाही घ्या. परंतु विचार केला तर शेवटचा बॉल शिल्लक आहे 2 धावा फलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे 2 धावा फलकावरती. बैतराच्या आतमध्ये 5 बॉलचा खेळ संपलाय. 2 धावा 2 विकेट. शेवटचा बॉल इथे कबालीचा फटका. इथे क्षेत्ररक्षक धावतोय बॉल मागे. ग्राउंड द ड्राउन बॉल झाला फरार. शेवटच्या बॉल मध्ये येतोय चमकार. 6 धावा फलकावरती. थँक्यू सो मच. 6 धावा फलकावरती. 6 धावा फलकावरती. अगदी विचार केला तर नाही बा गावाचा बॉलर मोकार डेंजर आहे का.
पार कानाच्या कानसुल्या पानसुल्या घसटून कडल्या बेकार स्टाईल आहे केसायचे तर काय सांगायचं आहे. म्हणजे काय माहित आहे का सटोली कट सव्या बाशमध्ये. हा बॅटमॅन बॉल उकल्या अंपरला सांग असा चांगला बॉल पैतराच्या आतमध्ये. मेगा फायनलचा थरार पैतराच्या आतमध्ये. 2 विकेट लॉस. प्रथमतः बॅटिंग करत असताना खरबाची वडी टीम पाहायला मिळते. यावेळेस अजून एक चांगला बॉल. 2 बॉलची पैकी झाली 2 बॉल देखील डॉट. मेगा फायनलची बाच आहे आणि मेगा फायनलच्या बाच मध्ये इथून पुढे जर विचार केला तर कोणता संघ या 2 संघामध्ये चॅम्पियन ठरेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथून पुढे वाघाची वाडी आणि खरबाची वाडी या 2 संघामध्ये टॅप केला उंची भरपूर गॅप आहे. शतरक्षक बॉल काढे आणि तिथे सोडलेला बॉल बस बरा उद्या काय वाघवाड आला तुमचा का 1 नंबर काम. सकाळ जायची अवतला पाले का तुम्हाला वाला आमचा कोण गजेला काय सांगायचं आहे. चौकार पाहायला मिळाला बघा. जिथे कॅच होती ते कॅच ड्रॉप झाल्यानंतर चौकार देखील पाहायला मिळाला. म्हणजे जिथे विकेट होती तिथे 4 धाबा आणि तिथून विचार केला तर टीमची टोटल जाऊन पोहोचले 10 धावा फलकावरती. अजून 3 बॉल आहेत. 3 बॉलमध्ये अजून ना 8-7 धावा राहिला तर मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. वाघाची वाडी क्रिकेट संघाला देखील कमबॅक करावा लागेल इथून. ओहो यावेळेस याही वेळेस कबालीची गुरुदाची बैदराच्या आतमध्ये कबालीचे मॅच बैदराच्या आतमध्ये पाहायला मिळत्या. अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये 2 चौकार एखादा षटकार आणि षटकार आलाय. कबालीचा फटका 16 धावा फलकावरती. आता या धावा वाघाची वाडी क्रिकेट संघाला देखील जड मी तरी म्हणेन जड होतील. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. खरं तर हल्लीचा विचार केला तर 8 बॉल आणि 12 धावा त्याच्या बॅट्समधून पाहायला मिळाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या बॉलमध्ये खरं तर खरबाची वाडी क्रिकेट संघासाठी भरपूर इम्पॉर्टंट हा बॉल आहे. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल 16 बनल्यात. चौकार आला तर 20 बनतील. 20 बनल्या तर मॅच तुम्ही देखील बनवू शकाल या मॅच मध्ये. अगदी विचार आपण केला तर 16 बनल्यात. 16 धावा फलकावरती. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. वैदराच्या आतमध्ये शेवटचा बॉल शिल्लक आहे. पुढे लेन्सचा बॉल चांगला फटका पाहायला मिळतो. 1 बनली वेगाने दुसरीसाठी निघाले आणि विकेट. 17 धावा फलकावरती 18 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. 17 बनल्यात 18 बनवायच्यात वाघावाडी क्रिकेट संघाला. मेगा फायनलचा थरार बैदराच्या आतमध्ये पाहायला मिळतो. कबालीची मॅच 17 बनल्यात 18 बनवायच्यात 12 बॉल मध्ये. इथून पुढे मॅच मध्ये खरबाची वाडी क्रिकेट संघाला तोपर्यंत देऊया डीजेला देखील एक दमदार संधी. धन्यवाद. अगदी विचार केला तर आपण पाहूया 18 धाब्यांची गरज आहे इथून पुढे मॅच मध्ये. 18 धाब्यांची गरज आहे. मेगा फायनलची मॅच आपण अनुभवतोय आणि या पहिल्या डावामध्ये खरं तर बॅटिंग करत असताना खरबाची वाडी क्रिकेट संघाने बनवल्या 17 आणि 18 धाब्यांचं टार्गेट आहे. आणि शेवटच्या 2 वर खरं तर आपण ऐकणार आहोत आमचे तुमचे सर्वांचे लाडक्या आमचे गुरुवर्या अर्थात उत्तमजी पाटील साहेबांचा एक गोड आवाज
ऐकणार आहोत. इथून पुढे आता खरं तर बक्षीस कार्यक्रमांचा सोहळा देखील ते देखील पार पाडणार आहात. धन्यवाद. येस, थँक्यू सुरेश, थँक्यू सो मच. शेवटची मॅच मेगा फायनलचा अंतिम दिवस आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच जी मात्र आपण बघतोय मेगा फायनलची मॅच. दोन संघ एकमेकांसमोर खेळत असताना सध्या एक विचार केला तर एक पेन तालुक्यातील संघ आहे, दुसऱ्या साईडला तुम्हाला पाहायला मिळेल पनवेल तालुक्यातील संघ अर्थात कार्तिक 11 वाघाचवाडी टीम, तर दुसऱ्या साईडला तुम्हाला पाहायला मिळते अशोक 11 स्वर्गीय अशोक 11 खरबाचवाडी पेन विभागातून बिलॉंग झालेली ही टीम या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे शेवटची मॅच आहे आणि शेवटच्या मॅचमध्ये मी तर म्हणेन चांगला खेळ जो मात्र पाहायला मिळेल. दोन्ही टीमला देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. दोन्ही टीमसाठी भरपूर देऊया शुभेच्छा आणि इथे मॅचला सुरुवात करूया. 12 बॉल शिल्लक आहेत. धावा बडवायचे मॅच जिंकण्यासाठी. 18 येस 18 धावसंख्येची गरज आहे. 17 बनलेत. 17 धावा बनलेत. 18 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकर मारुती पहिला गोलंदाज. पहिला बॉल ओहो हलकासा फ्लिप केलाय, दिशा दिली, एक्झिक्यूट केलाय बॉलला. तिथे पाहिलं ना तर लॉंगॉनमध्ये जबरदस्त फिल्डिंग राहिली आणि इथे पहिल्याच बॉलवर एक धाव घेतली जाते आणि स्ट्राईकवर फलंदाज येतोय तो मात्र अविभाग. या मॅचमध्ये कोणता संघ विजय होईल, कोणता संघ चॅम्पियन होईल आणि कोणता संघ असेल की त्यांचं आज स्वप्न पूर्ण होईल. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर सह्याद्री आदिवासी सामाजिक शैक्षणिक व सेवाभावी संस्था भव्य दिव्य नाईट रजनी शृंखलेमध्ये जांभूळवाडी आयोजित कांतादादा पादीर यांच्या सौजन्याने ही स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय आणि त्या स्पर्धेमध्ये कोणता संघ अवी ठरेल. अवीच्या बॅट मधून ऑन साइडला जबरदस्त शोध, एक मॅक्सिमम हिट, चेंडू सीमा पार, मिळतील 6 धावा. षटकार. डीजे गोलंदाज इथे मी तर म्हणेन मारुतीच्या विरोधात दुसऱ्या बॉलवर षटकार जरूर आला, परंतु या मॅच मध्ये अभिची महत्वाची विकेट ची मात्र पाहायला मिळेल का. स्ट्रायकिंग एंडवर अविनाश यावेळेस हलकासा फ्लिप केला, फक्त दिशा दिलाय. ओ जबरदस्त बिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये 38 सर्कलच्या बाहेर बॉल अडवला गेला आणि नक्कीच त्या ठिकाणी जर पाहिलं ना तर जबरदस्त बिल्डिंग. धावा बनले ते मात्र 8. आता धावा बडवायचे 9 बॉल मध्ये 10 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 8 बनलेत. 18 धावसंख्येचं टार्गेट आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेली ही स्पर्धा. अर्थात तुम्ही पाहू शकाल आदिवासी सामाजिक शैक्षणिक सेवाभावी संस्था या नाईट रजनी शृंखलेमध्ये आज कोणता संघ चॅम्पियन ठरेल आणि आपलं स्वप्न जो मात्र पूर्ण होईल. हो यावेळेस बॉलला खोदून काढले. कव्हर पॉइंट मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. घेतली जाईल एक सिंगल धाव आणि इथे स्ट्राईक रोटेट केली जाते. पुढे एकदा स्ट्राईकवर येतो अविभाग. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा जरूर बनलेत. आता 8 बॉल शिल्लक आहेत. 9 धावसंख्येची गरज आहे. या मॅच मध्ये धावा बडवाव्या लागतील. एक षटकार जरूर आलाय. मी तर म्हणेन तुम्ही पाहू शकाल मारुती गोलंदाजी ट्रॅकवर आणि मारुतीच्या विरोधात तो षटकार जरूर पाहिला. कोणता संघ आज इतिहास घडवेल, कोणता संघ एन्जॉयमेंट करेल आणि कोणता संघाचा क्षणचित्र जे मात्र टिपलं जाईल आज शेवटच्या मोमेंटला. या स्वप्नाचं कायापलट कोणता संघ करेल यावेळेस जाऊया पुढे एकदा. हो जबरदस्त वेग, भन्नाट वेग गोलंदाजी ट्रॅकवर मारुतीच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि इथे पाहिलं ना थोडासा प्रेशर जरूर आहे. 7 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे. मेगा फायनल तुम्ही एन्जॉय करतात. स्वर्गीय अशोक 11 करबाचवाडी पेन, तर दुसऱ्या साइडला कार्तिक 11 वाघाचवाडी संघ पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन अविभागला पाहू शकाल. हो यावेळेस मात्र फटका जबरदस्त आहे. बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय दमदार दर्जेदार षटकार.
डीजे थँक्यू सो मच. इथे मॅच मध्ये शिरकाव केलाय टीम कार्तिक इलेवन वाघाची वाडी टीमने. एक षटकाराने धावफलक जाऊन पोहोचला. पहिलं षटक समाप्तीनंतर 15. आता उर्वरित बॉल शिल्लक आहेत 6 आणि धावा बडवायचे. चॅम्पियन होण्यासाठी 3 धावसंख्येची गरज. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल रुपेश, ज्याने अविनाशच्या खांद्याला खांदा लावून बॅटिंग केले. तो रुपेश मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन रुपेशला पाहू शकाल. गोलंदाज नितीन गोलंदाजी ट्रॅकवर. हो, पहिलाच बॉल हलकासा फ्लिप केलाय, फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि बघा, एखाद्या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे, जर एखादा खेळाडू चांगलं खेळत असेल ना तर त्याला स्ट्राईक देणं महत्त्वाचं असतं. आणि तेच साध्य करत असताना फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल रुपेशच्या माध्यमातून एक धाव जरूर आले. आणि आता धाव फलकावर धावा लागले गेले 16. म्हणजे उर्वरित बॉल शिल्लक आहेत 5. धावा बडवायचे 2. अभिभाग स्ट्रायकिंग एंडवर. हो, यावेळेस मात्र झेल महत्वाची होती. कदाचित मॅच बनू शकली असती, परंतु 2 धावा बडवायचेत. मोठा फटका खेळून जमणार नाहीये. अभिभाग स्ट्रायकिंग एंडवर आहे. इथे जल्लोष व्हायला मिळेल का? वाघाची वाडीचं स्वप्न आज पूर्ण होईल का? 2 धाव संख्येची गरज है. मंजिल तो उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होते, हौसलों से कुछ नहीं पंखों से उड़ान होते. 2 धाव संख्येची गरज आहे. इथे झेल तर सुटले, 1 बनले. दुसरीचा प्रयत्न या मॅच मध्ये. यस, बनल्यात 2 धावा आणि इथे मॅच विजय होते. कार्तिक इलेवन वाघाची वाडी टीम आणि इथे चॅम्पियन ठरते कार्तिक इलेवन वाघाची वाडी टीम. हार्ड लक टीम खरबाची वाडी आणि विश ऑल द बेस्ट टीम 1 स्टार वाघाची वाडी. आणि इथे जल्लोष होऊन जाऊ द्या. डीजे एक जबरदस्त गाणं मात्र लावून टाका.